भगवतः। जय जय अव्यक्त अपरापरा, जय निप्रपंचा निराकारा, जय निर्विकल्पा निराधारा, आधार स्तंभ। जयाची लीळेच्या महिमा थोरू, आपण पेवानी सर्वेश्वरू, तया निर्गुणा ब्रह्मा नमस्करू केला मिया। हेमांबोदर संभूतं कानवादनंतनायकात्, श्री प्रभु नमामि गोविंदम। जीवा विद्या विभंजकम, जीवा विद्या विभंजकम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। तर हे कुंचकी ब्राह्मणा भेटी, पुढची लीळा आहे। देवगिरी प्रांत, त्या देवगिरी प्रांतामध्ये शिवूर नावाचं गाव, त्या शिवूर गावाचा एक वाणी व्यवहारा अत्यंत श्रीमंत असतो, तो धनिक असतो, तो श्रीमंत आहे मात्र निसंतान असतो। त्याला पुत्र संतान नाही म्हणून तो नेहमी दुःखित असतो। त्याने एक दिवस विचार केला का आपण वाराणसीला जावं, 1000 ब्राह्मणाला जीव घालावं, कदाचित याच्यामुळे पुत्र संतान आपल्याला होऊ शकते। अशा प्रकारची जी श्रद्धा त्याची, त्या श्रद्धेनुसार तो निघालेला आहे। आणि रस्त्यामध्ये येताना त्याला स्वप्न पडलं का परमेश्वरपूर रिद्धपूर मध्ये एक राऊळ आहेत, त्याची देहाभिमानिनी त्याला स्वप्नामध्ये सांगते आहे की रिद्धपूर नावाचे एक गाव आहे, त्या रिद्धपूर मध्ये राऊळ श्री गुंडम राऊळ, त्यांना जर जीव घातलं तर तुझी कार्यसिद्धी होईल, म्हणजे सहस्र ब्राह्मणाचं भोजन एके ठिकाणी होईल आणि पुत्र रत्नही होईल। अशा प्रकारे स्वप्न त्याला पडलेलं आहे। त्यानं ते स्वप्न आपल्या पत्नीला सांगितलं आणि मग क्रमानच तो रिद्धपूरला आलेला आहे। तिथं महाजनांना भेटला आणि महाजनांनी त्यांना विचारलं तुम्ही चालले कुठं? त्याने सांगितलं की मला पुत्र नाही आहे आणि मी वाराणसीला चाललेलो आहे 1000 ब्राह्मणाला जीव घालण्यासाठी। महाजन म्हणतायत आमच्या इथे एक मुंजिया आहे, 8 वर्षाचं बालक, त्यांचे दर्शन घ्या। मुंजिया म्हणजे ब्रह्मचारी, 8 वर्षाचा बालक, त्यांचं दर्शन घ्या। त्यांना जर कदाचित तुम्ही जीव घातलं तर तुमचं कार्य इथंच सिद्धीला जाईल आणि पुत्ररत्नही तुम्हाला होईल। त्यावेळेस स्वामी महाराजांचे श्री प्रभू सर्वज्ञांचे मुंजीबंधन झालेलं असते। श्री प्रभू बाबा त्या रिद्धपूर मध्ये असतात आणि मग तो वाणी, ज्याचं नाव रामनायक असतो, तो वाणी श्री प्रभू बाबा कुठे आहेत म्हणून तो शोधतो आणि त्यांना समजते का श्री प्रभू बाबा इथं चिंचेचं जे झाड आहे त्याच्या समोर भैरव नावाचं मंदिर, त्या भैरवाच्या मंदिराच्या पाठीमाग उंट बसण्याच्या जागा आणि तिथं श्री प्रभू बाबा आहेत आणि ते तिथं आलेला आहे। तो सावकार, तो वाणी तिथं आलेला आहे। श्री प्रभू बाबांना पाहिलं। श्री प्रभू बाबा दुरूनच त्याला म्हणतात मेला जाय विटाळ विटाळ म्हणे। अरे अस्पर्श अस्पर्श, विटाळ होईल म्हणे। त्यानं विकल्प मांडला नाही। श्री प्रभू बाबांना त्यांनी साष्टांग दंडोत घातले, जेवायचे आमंत्रण दिलेलं आहे आणि श्री प्रभू बाबांनी आमंत्रण स्वीकार केलं। अशा रीतीनं श्री प्रभू बाबा जिथं
बसलेले असतात, आपले कपडे, आपले अंग झटकलेलं आहे, श्रीमूर्ती संपूर्ण झटकलेली आहे, आणि त्या रामनायकाच्या सोबत त्यानं जिथं विडार घेतलेला आहे तिथं आलेले आहेत. श्री प्रभू बाबांच्या समोर पत्रावळी मांडलेली आहे, डोन ठेवलेला आहे, सगळे पदार्थ वाढले, डोनामध्ये तूप वाढलेलं आहे. श्री प्रभू बाबा विलक्षण आरोगणा करतायत. अशा रीतीनं आरोगणा झालेली आहे. त्याच्या पत्नीच्या मनामध्ये थोडासा विचित्र विचार आला की याला इथं मुंजा शोधायला गेला ना असा मुंजा सापडला. धड मुंजाही व्यवस्थित नाही, कारण श्री प्रभू बाबाची वर्तन तशा प्रकारचे, निर्विकल्प बाळ क्रीडा. त्याच्यामुळे तिनं मनामध्ये काहीतरी भावलं, थोडासा विकल्प तिच्या अंतःकरणामध्ये आला. आणि श्री प्रभू बाबा अर्ध जेवण करून उठलेले आहेत. तिथं समोर असलेला पाण्याच्या रांजण मडकं मोठं, त्याच्यामध्ये हात धुतलेले आहेत. आणि श्री प्रभू बाबा तिथून निघालेत. रामनायकानं ती पत्रवाळी उचलली. त्या पत्रवाळीवर जेवढे उच्चिष्ट पदार्थ असतील, ती पत्रवाळी उचलल्यावर ती तिच्या खाली दुसरी निघाली, तिसरी निघाली, मोजत गेला 500 पत्रवाळी निघाल्या. आणि मग तो आपल्या पत्नीवरती रागावतोय. तो म्हणतो, अगं चांडाळीनं, अगं पापिनी, निश्चित तू मनामध्ये काहीतरी भावलं असेल. तुझा जर मनोरथ चांगला असता, तुझं जर मन चांगलं असतं, मी तुला आधीच सांगितलेलं होतं की रिद्धपूरमध्ये राऊळ आहे आणि त्यांना जीव घातल्यावरती ही सिद्धी होईल, हे स्वप्न पडलं. मी तुला सांगितलं तरी तू मनामध्ये विकल्प काहीतरी भावला, म्हणून हे अर्धच जेवण झालेलं आहे. 500 पत्रवाळी इथंच संपूर्ण झालं असतं सहस्र भोजन. आम्ही अभागी आहोत. मग तो वाराणसीला गेला. ही रूढी, ही परशुराम व्यासाची वासना. अशा प्रकारे ही लीळा आहे. या लीळेमध्ये एक भाव आहे त्याच्या. जसं द्वारावतीकारांच्या ठिकाणी तो ब्राह्मण जातो सहस्र भोजन करण्यासाठी, तिथेही त्याची पत्नी अशा प्रकारे भावते आहे, कारण देव विरुद्ध आरोगणा करतात. ते पाहिल्यावरती तिच्याही मनामध्ये तसा विचित्र भाव आलेला आहे. तिथेही 500 पत्रवाळी निघाल्या. मन जर शुद्ध असलं तर पदार्थ किती दिले, किती जीव घातलं, याच्यापेक्षा कसं जीव घातलं हे महत्वाचे आहे. भाव महत्वाचे आहे, श्रद्धा महत्वाची आहे. ती क्रिया नेमकी कशी करायला पाहिजे, तुम्ही दान किती देतात, तुम्ही स्मरण किती करतात, तुम्ही सेवादासी किती करतात, त्याच्यापेक्षा महत्वाचे हे आहे का ते कसं करतात. कारण गीतेमध्ये भगवंत सांगतात, अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम च यत् असदित्य च ते पार्थ न च तत्प्रत्यनो येह. अश्रद्धया हुतम, श्रद्धाच नाही आहे, भावच नाही आहे अंतःकरणामध्ये, तशा प्रकारची प्रतीती नाही आहे, तसा प्रकारचा भाव नाही आहे. मग तुम्ही कुठलीही क्रिया करा, सेवादास्य करा, यज्ञ करा, तप करा, दान करा, सेवा करा, त्याचं फळ मिळत नाही. केली क्रिया वाया न वचे, थोडंफार तर होते, पण जे व्हायला पाहिजे ते होत नाही. नेमकं ज्याच्यासाठी ती क्रिया आपण आरंभिली, सुरुवात करतो, त्या क्रियेचं फळ जसं तसं मिळत नाही. इथे जर त्या रामनायकाच्या पत्नीनं तिच्या मनामध्ये जर अशा प्रकारचा विकल्प आला नसता तर श्री प्रभू बाबांनी इथंच स्वीकार केलं असतं. अशा प्रकारे श्री प्रभू बाबांनी त्या रामनायकाचा मनोरथ पूर्ण केला, पण तिच्या पत्नीचा नाही. एरवी कर्म राठीमध्ये स्त्री पुरुष दोघांनाही गोमट लागते, पण तिचं गोमट ते अंतरलेलं आहे. अशा प्रकारची ही सुंदर लीळा आहे. श्री प्रभू बाबा आरोगणा करतात.
हो, परमेश्वर अवतार आहे. परमेश्वर अवताराच्या ठिकाणी भोजन घातलं तर पुऱ्या विश्वालाच होते. इथं सहस्र भोजनच काय, पण त्याच्या मनामध्ये जो उल्लेख आहे तो परिपूर्ण करतात परमेश्वर अवतार. पुढची लीळा आहे संन्यास स्वीकार. अशा प्रकारे वेदाचे अध्ययन झाल्यानंतर श्री प्रभू बाबांना संन्यास स्वीकारण्याची, संन्यास घेण्याची प्रवृत्ती उत्पन्न झाली. याच्यामध्ये हे दाखवतात संन्यास, अनुसरण, भिक्षा. संन्यास हा घेतलाच पाहिजे, अनुसरलंच पाहिजे. जसं आमचे स्वामी महाराज, जसे द्वारावतीकार या युगामध्ये, कलियुगामध्ये विशेषे करून संन्यास प्रधान, ते द्वापार युग होतं म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी राजवेश स्वीकार केला. पण दत्तात्रय प्रभूंकडे जर आपण पाहिलं तर तेही अवधूत वेश. श्री दत्तात्रय प्रभू ही ऋषी वेशामध्ये आहेत. परब्रह्म परमेश्वराचे अवतार अशा प्रकारचे. संन्यासाशिवाय मोक्ष नाही हे कृतीनं दाखवतात. म्हणून श्री प्रभू बाबा संन्यास स्वीकार करतात. 12 वर्ष किंवा 13 वर्षामध्ये संन्यासाचा स्वीकार केला. तिथं असलेला जो तलाव, त्या तलावाला बांधलेली जी पौळी भिंत, त्याच्या पश्चिम दिशेला केशवाचा एक मठ उत्तराभिमुख, संन्यास मठ. त्या संन्यास मठामध्ये असलेले संन्यासी, तिथं संन्यास्यांचे जे आचार्य असतात, कमळारण्य नावाचे, श्री प्रभू बाबांनी त्यांना गुरु केलेला आहे. गुरुत्वाचं फळ त्यांना देणार, कैलास वैकुंठाचं फळ, त्याचा मान राखलेला आहे श्री प्रभू बाबांनी. आणि संन्यासाचं नाव श्री प्रभू बाबांचं विभुदारण्य. विशेषणे बोध हा धातू, बोधवंत. जसं निर्वचनामध्ये सूत्र आहे तशा प्रकारे विभुदारण्य. 10 नाम संन्यासी, गिरी, पुरी, भारती, अरण्यक नावाचे जे संन्यासी, 10 नाम संन्यासामध्ये विभुद देवाने नाव धारण केलं म्हणून विभुदारण्य. अशा प्रकारे संन्यास स्वीकार केलेला आहे. मग संन्यासाचे कपडे, सगळं संन्यास वेश स्वीकार केला. आता इथून श्री प्रभू बाबा संन्यास स्वीकार केल्यानंतर द्वारावती गमन, द्वारकेकडे निघतायत. संन्यासाचा स्वीकार केलेला आहे श्री प्रभू बाबांनी आणि द्वारावतीकडे चाललेले आहेत. शुक्ल भट, दुंडी राऊळ सोबत असतात. रस्त्यामध्ये जात असताना श्री प्रभू बाबा संन्यासी आहेत, अत्यंत कडक संन्यासी. श्री प्रभू बाबा महाराज ब्राह्मणाच्या इथं भिक्षा मागायला जात आहेत. रस्त्यामध्ये जिथं भिक्षा घेतात तिथंच घराजवळच अंगणामध्ये जेवण करतायत. शुक्ल भट दुंडी राऊळ म्हणतात, अरे रावळो रावळो, हे विटाळ विटाळ. म्हणून ते हातामध्ये असलेली भिक्षा त्यांची ते स्वतः घ्यायचे, बुंथीचा अनुकार करायचे आणि अशा रीतीनं द्वारकेकडे चाललेले आहेत. द्वारकेमध्ये गोमती नदी, त्या गोमती नदीच्या बाहेर वाळवंट जो परिसर आहे, द्वारकेच्या गोमती नदीच्या पलीकडच्या काठावरती त्या संगमेश्वरावर स्नान केलेले, समुद्र जिथं मिळाला, स्नान केल्यानंतर गोमती नदीच्या तीरावरती आसन स्वीकार केलेले. गळ्यामध्ये ते कृष्णांजन आहे, दंडपुडी ठेवलेला आहे, देवपाट मांडलेला आहे, त्याच्यावरती शालिग्राम आहे. श्री प्रभू बाबा प्राणायाम धरून बसलेले आहेत, योगासन करून बसलेले आहेत. शुक्ल भट दुंडी राऊळ तिथं आहेत. चक्रपाणी महाराज या पंथाची तृतीय अवतार परमेश्वराचे श्री चक्रपाणी महाराज, जे द्वारकेमध्ये क्रीडा करतात, ज्यांच्या श्रीकरामध्ये सूप आणि खराटा आहे,
त्या द्वारकेच्या बिधी गोधऱ्या झाडीती तिथं असलेले जे भाग्यवान जीव संयोग वियोग साय हे मायाच करते. तिथं असलेले जे जीव जंतू आहेत ज्यांनी लीळादानाची कणव जोडलेली आहे अशा प्रकारच्या जीवांचा योग तिथं माया करून देते आहे. श्री प्रभू चक्रपाणी अवतार जे बिधी गोदऱ्या झाडतात त्याच्यामध्ये जे जीव जंतू मरतात ते सुपामध्ये भरलेल्या गोमती नदीमध्ये येऊन टाकतात. खुद खुद करी हास्य करीती अशी द्वारावतीकारांच्या रोजची लीळा, सातत्याची लीळा. अनंत जीवाच्या उद्धार म्हणजे लीळादानाचं फळ देणारे श्री चक्रपाणी महाराज. ते चक्रपाणी राऊळ तो पुंजा त्याच्यात टाकलेला आहे आणि नदीच्या पलीकडे जिथं श्री प्रभू राऊळ बसलेले आहेत तिथं आलेले आहेत. रावळांच्या डोक्यावरती सूप ठेवलेले वरून खराट्यानं मारलेलं आहे. तिथं परावरत्व स्वीकार केले श्री प्रभू बाबांनी. पर आणि औराचा स्वीकार केला, उभय दृश्यत्वाचा स्वीकार केला, अवर आच्छादलं, पराचं कार्य प्रगट केलं. जीवाचा उद्धार करण्यासाठी परशक्तीचा स्वीकार केलेला आहे. आच्छादनीचे परदृश्य अवतार. तिथं समोर असलेलं देवपाठ ज्याच्यावरती शालिग्राम मांडलेले आहे तो दंडू मोडून टाकला, ते देवपाठ धरला, गोमतीमध्ये टाकून दिलेला आहे. द्वारावतीकार अशा प्रकारची लीळा करतायत का तुम्हीच देव आहेत, तुम्हीच परमेश्वर आहेत. नाही, हे काय करतायत. अशा प्रकारचे द्वारावतीकार त्या शुक्ल भटाच्या डोक्यावरती खराटा मारतायत, त्यांना विद्या प्रगटली. आणि दुंडी रावळाच्या डोक्यावरती सूप मारलं, त्याला मार्ग प्रगट झालेला आहे. अशा प्रकारे श्री प्रभू रावळांना घेऊन द्वारावतीकार आपल्या गुफेमध्ये येतात. तिथं अवस्थान श्री प्रभू बाबांनी द्वारावतीकार दोन्ही अवतारांचं तिथं जवळपास बरेच दिवसपर्यंत वास्तव्य असते. दोन्ही अवतार, एक आच्छादनीचे अवरदृश्य अवतार, एक आच्छादनीचे परदृश्य अवतार. दोन्ही अवतार त्या नगरामध्ये भिक्षा मागून आरोगणा करतायत. दोन्ही अवतारांच्या ठिकाणी ज्यांना भजन घडते आहे निर्हेतुकपणे, कारण भिक्षा मागणं हे निर्हेतुकपणे, त्याच्याने त्या जीवांना जे गोमट होणार आहे, प्रेमदायक क्रिया निष्पन्न झालेल्या आहेत. अशा प्रकारे द्वारावतीकार आणि श्री प्रभू बाबांच्या त्या क्रीडा, त्या लीळा जे ज्ञानीये पाहतायत ते धन्य धन्य थोर ज्ञानी. जसं द्वारावतीकार आणि श्री दत्तात्रय प्रभू माहुरगडला देव देवेश्वरीच्या गुफेमध्ये तिथं पहुड स्वीकार करतात, मेरुवाला तलावामध्ये जलक्रीडा खेळतात, भिक्षा मागून तिथं आरोगणा करतात. अशाच प्रकारचे हे दोन्ही अवतार फार सुंदर लीळा आहेत. अशा प्रकारची अगम्य लीळा या अवतारांची जे भाग्यवान भक्त ज्यांना दर्शन झालेलं आहे, जे महाजन द्वारावतीचे ते पाहतात ते धन्य धन्य आहेत. अशा प्रकारे द्वारावत श्री प्रभू बाबा अवधूत वेश स्वीकार केलेला आहे आणि मग तिथून प्रवृत्ती भंगलेली आहे. द्वारावतीवरून निघतायत श्री प्रभू बाबा धीरे धीरे निघालेले आहेत. श्री प्रभू बाबा रिद्धपूरची प्रवृत्ती रिद्धपूरकडे निघालेले आहेत. धीरे धीरे रिद्धपूर मध्ये प्रवेश करतायत. श्री प्रभू बाबांना पाहिजे रिद्धपूरचे लोक हरी केले. अत्यंत आनंद होतोय रिद्धपूरच्या लोकांना, जनांना. जे रिद्धपूरचे लोक आहेत अत्यंत भाग्यवान असतात. ते श्री प्रभू बाबा तिथं अवधूत वेशी क्रीडा करतात, झोळीमध्ये भिक्षा मागतात, कधी कधी उभं राहूनच आरोगणा करतात, कधी बसून आरोगणा करतात. ज्या अंगणामध्ये भिक्षा घेतात
तिथंच जेवण करतात. झोळीमध्ये उरलेलं अन्न ते तसंच ठेवतात. संध्याकाळच्या वेळेस ती आराधना करतात. झोळी धुण्याची प्रवृत्ती नाही. धीरे धीरे ती झोळी खरकटली, कारण भाजीचं पाणी त्याच्यात पडते आहे. अशा प्रकारे ती झोळी पूर्णपणे फाटलेली आहे. आणि मग श्री प्रभू बाबा श्रीकरामध्ये भिक्षा करतायत, किंवा ती झोळी फाटलेली त्याच्यातून शीत अन्नाचे कण खाली पडले तर तिथंच विचून खातायत. आमच्या स्वामींची ही लीळा पण आठवायची आहे. राहेरमध्ये जेव्हा श्री स्वामी जातायत त्यावेळेस ते मार्गी अधिकाऱ्या भेटी. अधिकाऱ्याचे नोकर त्यांनी स्वामी महाराजांना भाल्याच्या बोटीने लोटलेला आहे. भिक्षा ती खाली सांडली. आमचे स्वामी महाराज तिथंच बसून भिक्षा आराधना करतायत. जे शीत वेचून खाताय तो अधिकारी म्हणतो, महाराज हे राहू द्या ना, चला आमच्या इथं. स्वामी महाराज ऐकून न ऐकल्यासारखे करतात. तो अधिकारी मग स्वामी महाराजांना ते शीतकण वेचून देतोय. तशा प्रकारे श्री प्रभू बाबा तिथं बसून अशा प्रकारची आराधना करतायत. गावातले लोक अशा प्रकारची श्री प्रभू बाबांची अवस्था पाहून म्हणतात की हे तर अत्यंत विरक्त, ही तुर्य अवस्था. अशा प्रकारची अवस्था श्री प्रभू बाबांची. अत्यंत विरक्ती स्वीकार केलेली आहे. कधी कधी ती भिक्षा घेऊन श्री प्रभू बाबा तिथं असलेली बारव म्हणजे विहीर, त्या विहिरीच्या घाटावरती जेवण करायचे, किंवा वैजनाथाच्या पुढे असलेली विहीर. अशा प्रकारे श्री प्रभू बाबांच्या लीळा त्या अगम्य लीळा. ब्रह्मस्वरूपाला मान देणं, विरक्त, अनियत्तवास. श्री प्रभू बाबा त्या रिद्धपूरमध्ये आहे. विरक्त अवस्था स्वीकार केलेली आहे. कोणाशी बोलणं नाही. सहसा मौन धारण केलेलं आहे. एके ठिकाणी मुक्काम नाही. अनियत्तवास. एकाच गावामध्ये असून कधी कुठे कधी कुठे, कधी हटकेश्वर मध्ये निद्रा, तर कधी बंदेश्वर, कधी चांचलेश्वर, काही कोण्या वेळेस चंडिकापूर, कधी गणेश, कोण्याही देवळामध्ये निद्रा करायची. एके ठिकाणी नाही. अर्ध्या रात्री जाग यायची आणि मग ते धाव घ्यायचे. विशेष करून बंदेश्वर आणि चाचलेश्वर तिथं जास्तीत जास्त वेळा पहुड तिथं स्वीकार करायचे. मेला जाय आता होय म्हणे, हर्ष स्वीकार करायचा. श्री प्रभू बाबांची प्रवृत्ती अशा प्रकारची. बंदेश्वराचे जे मंदिर किंवा चांचलेश्वराचे मंदिर, तिथं रात्री निद्रेला येणारच म्हणजे येणार. कधी कधी रात्री कुठं झोपलेले असले तर अर्ध्या रात्री उठून धावतच तिथं येणार. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा त्या चाचलेश्वर किंवा बंदेश्वराच्या मंदिरामध्ये निद्रा करतात. सकाळीच उठून तिथंच बसतात. अशा प्रकारे श्री प्रभू बाबांच्या या क्रीडा, या लीळा त्या रिद्धपूरमध्ये आहेत. द्वारावतीकार श्री चक्रपाणी महाराज, दोही देवा भेटी. पुढची लीळा आहे. द्वारावतीकार श्री चक्रपाणी महाराज त्या द्वारकेमध्ये जवळपास 63 वर्षपर्यंत क्रीडा करतात. अनंत जीवाचा उद्धार केलेला लीळादान, संबंधदान, विद्या देणे, स्थिती देणे, सामर्थ्य देणे, तेथील जनलोकांचे मनोरथ पुरवणे, ज्याची जशा प्रकारची इच्छा आहे. एक दिवस द्वारावतीकारापासून 52 पुरुषांना विद्या, स्थूळा विद्या, 84 शिल्प विद्या. ते स्थूळ विद्यावंत पुरे भारतभर फिरतायत. अशाच प्रकारे एखादा विद्यावंत कामरूप, आसाम मध्ये कामरूप नावाचा जिल्हा, तिथं असलेली कामाख्या हटयोगिनी, तिथं आजही मंदिर आहे कामाख्याचं.
ती हटयोगिनी, तिच्यापर्यंत द्वारावतीकारांची प्रसिद्धी गेलेली आहे. कशा प्रकारचे ते राऊळ आहेत म्हणून ती रावळांच्या दर्शनाला आतुर झालेली आहेत. का कोण आहेत असे पुरुष? आतापर्यंत मी बऱ्याच पुरुषांना धर्मापासून ढाळलेलं आहे. त्यांचं ब्रह्मचर्य मी माझ्या सामर्थ्यानं भंग केलेलं आहे. हे आहेत कोण द्वारावतीकार? जोपर्यंत मी त्यांना भेटत नाही तोपर्यंत त्यांचं ब्रह्मचर्य, तोपर्यंत त्यांचे सामर्थ्य. अशा प्रकारे दुष्ट वासना घेऊन ती निघालेली आहे. क्रमानच ती येत येत अचलपूरला आलेली आहे, येलीसपूरला. कामाख्या ही हटयोगी नसते, हटयोगाची जाणणारी असते. श्री दत्तात्रय प्रभूंची ती एक शिकीन असते. दत्तात्रय प्रभूंना ती मानते, आद गुरु म्हणते आहे. ही कामाख्या नाना प्रकारचे चमत्कार दाखवत येत असते. त्या येलीसपूरमध्ये असलेला राजा, त्या राजाही तिच्या त्या चमत्काराला भाळलेला आहे. राजानं तिला ठेवून घेतलेली आहे. 4 महिनेपर्यंत तिथं राहते. एक दिवस ती कामाख्या वडे तळत असते, भजे तळत असते. अचानक तिचं बोट त्या तेलामध्ये जाते. द्वारावतीकारांनी इकडे पाताळ गुंफेमध्ये बसलेले असतात, समोर महाजन आहेत. अचानक द्वारावतीकारांनी श्रीमुखामध्ये करांगोळी बोट घातलेला आहे, टाळी वाजवून. महाजन म्हणतात, जी ऐसे काही केले महाराज, आपण हे काय केलं? चक्रपाणी राऊळ म्हणतायत की कामरूळची कामाख्या ती हटयोगिन, ती वडे तळत असता तिचं बोट त्या तेलामध्ये, तप्त तेलामध्ये गेलेलं आहे. ती आग, ती जलन आम्ही इथून विझवली. तो दिवस, तो वार, ती तिथी मिथी लिहून त्या द्वारकेचा एक महाजन त्या येलीसपूरला आलेला आहे. येलीसपूरला राजाकडे असलेली कामाख्या तिला विचारलं, अमक्या दिवशी अमक्या वेळेस तुम्ही वडे तळत असताना तुमचं बोट त्या तेलामध्ये गेलं होतं म्हणे. हा. ताबडतोब विझलं म्हणे. हो, ती आग, ती जलन, मी जी पोळलेली होती, ते जे दुःख होतं ते एका सेकंदात नाहीसं झालं. त्यांनाही आश्चर्य वाटलं. पण ती कामाख्या म्हणते, हे तुम्हाला सांगितलं कोणी? म्हणे द्वारावतीकाराने. ती विचार करते द्वारावतीकार आहेत कोण, म्हणून ती धीरे धीरे द्वारकेकडे निघालेली आहे. ती द्वारकेला येत असते. तिथं असलेले चक्रपाणी महाराज खेळ क्रीडा करत करत येत असतात. तिनं ते पाहिलेलं आहे. ती चक्रपाणी महाराजांच्या पाठोपाठ येत असते. राऊळ त्या गुफेमध्ये प्रवेश करतात. पहिली गुफा, दुसरी गुफा, तिसरी गुफा, 7व्या गुफेमध्ये प्रवेश करतात. ती रावळाच्या पाठोपाठ येत असते. 7व्या गुंफेत तिनं प्रवेश करावा. त्यावेळेस राऊळ तिच्याकडे पाहून म्हणतात, आपण सा कामा आलात, आपण कोण्या कामासाठी आले? तिनं सांगितलं, जी मी हटयोगिनी, आपण मला अंग संग द्या, रतीची या चाडा मी आली, जेणेकरून माझा योग, हटयोग हा पूर्णत्वाला जाईल. द्वारावतीकार तिला समजून सांगतायत, ती ऐकत नाही. शेवटी द्वारावतीकार तिला म्हणतात, या उंबरवठाच्या आत जर तुम्ही पाय घातला तर जळून भस्म होणार. श्री दत्तात्रय प्रभूंची तुम्हाला आज्ञा आहे. तिच्या एक पाय आत, एक पाय बाहेर, ती तशीच उभी राहिली. कारण दत्तात्रय प्रभूंना ती मानत होती, आराध्य दैवत तिचं. ती तिथंच उभी राहते 7 दिवसपर्यंत. द्वारावतीकारांनी पाहिलंय, 1 दिवस तिची वाट पाहिली, 2 दिवस, का जीवाचा हा प्रसव आहे, निदान
7 दिवसपर्यंत तिला मुदत दिली का आता तरी ही माग सरकेल, आता तरी ही आपल्या निर्धारापासून माग वळेल, क्षमा मागेल. पण नाही, जीवाला जे नरक घडायचे ते घडतच असतात. परमेश्वर या जीवाला मोका देतात, अवसर देतात, तरी जीव ऐकायला तयार नाही. शेवटी द्वारावतीकारांनी आपल्या पुराचा त्याग केलेला आहे. आणि त्याच वेळेस गुजरातमध्ये भृगुकच्छ, भरोच नावाचे शहर, ज्याला संस्कृतमध्ये भृगुकच्छ म्हणतात, भृगु नावाच्या ऋषी जिथं तपश्चर्या करतोय, असा त्या भरूच शहरामध्ये राजा राज्य करत असतो. विशाळ देव प्रधानच असतो, पण तोच राज्यावरती बसलेला आहे. त्या प्रधान पुत्र हरिपाळ देव अत्यंत लाडका, संपूर्ण नगरातल्या तो राजपुत्र. भयंकर व्याधी त्यांना झालेली आहे. अनेक उपाय करून पाहिले, पण त्या व्याधीतून मुक्त होईना. एक दिवस ते सरलेले आहेत, का धर्माला गेले, मृत झाले हरिपाळ देव. त्यांचे प्रेत त्या मशानात आणलेला आहे. संपूर्ण नगरामध्ये शोककळा, भयानक शांतता, भयान शांतता पसरलेली आहे. जिकडे तिकडे शुकशुकाट आहे, मरणाची शांतता पसरलेली आहे. नदीच्या काठावरती चिता रचलेली आहे. कमलाईचा सती जाण्यासाठी ती तयार झालेली आहे, 16 शृंगार करून. सगळे लोक धाय मोकलून रडत असतात. अशा वेळेस पुत्रमुख पाहावं म्हणून विशाळ देव हरिपाळ देवाच्या अंगावर असलेलं वस्त्र, तोंडावरचं ते पदर बाजूला केलं आणि ते प्रेत जिवंत झालेलं आहे. वास पाहू राहिलेलं आहे. श्रीमुख उघडलेलं आहे. हास्य स्वीकार केलेला आहे. प्रधानाला विश्वासच बसेना की आपण शुद्धीवर आहो, स्वप्नात आहो का काय. म्हणून चाचपडून पाहिलं, स्वतःच्या शरीराला स्पर्श करून पाहिलं. अरे मी तर शुद्धीवर आहो. त्यानं आवाज दिलेला आहे, कुमरू जियाला जियाला जियाला. सगळ्या लोक जे शोकामध्ये बुडलेले असतात, शोक सागरात, आता त्यांनाही आनंदाचं उधाण आलेलं आहे. जे कुवाद्य वाजत असतात, आता मंगलवाद्य वाजण्याची सुरुवात झालेली आहे. तिथंच हरिपाळ देवाला पंचपालवी, 5 शुभ झाडांचे पानं आणून स्नान घातलेलं आहे. नगर शृंगारायला लावलेलं आहे. सडा समार्जन, रंगमाळिका, जिकडे तिकडे तोरण मंडपे दिलेले आहेत, पताका लावलेले आहेत. आणि अशा प्रकारे ते हरिपाळ देव वाजत गाजत त्यांना त्या नगरामधून आपल्या विशाल देवाच्या भव्य त्या महालाच्या अंगणामध्ये मंडप दिलेला आहे, तिथं नेल्या जाते. कमलाईसा राणीची शेष भरलेली आहे. ब्राह्मण बोलवलेले आहे. यज्ञकुंड पेटवलेले आहेत. नाना प्रकारचे मंत्र चाललेले आहेत. समिधा त्या अग्नीमध्ये टाकल्या चाललेल्या आहेत. अशा प्रकारे द्वारावतीकार हरिपाळ देवाच्या मृत शरीरात प्रवेश केलेला आहे. अशा प्रकारे हरिपाळ देव जिवंत झालेले आहेत. विशाळ देवांना जाणीव असते प्रधानाला की एकदा मेलेला जीव परत येत नाही. जो जीव ज्या देहातून निघाला तो परत येत नाही. कोणीतरी योग्यानं हे प्रेत उठवलं असेल भोगासाठी. कारण राजा आहे, राजाच्या इथं अष्टभोग असतात.
म्हणून हे प्रेत उठवलं असेल म्हणून त्यांनी आपले गुप्तहेर पाठवलेले आहेत. 12 कोस नगराच्या चौफेर 8 दिशांना पाठवलेले आहेत. त्यांना सांगितलेले आज्ञा दिलेली आहे, जिथं एखादं प्रेत दिसेल ते प्रेत जाळून टाका. निघालेले आहेत गुप्तहेर 8 दिशांना. जंगलामधून चाललेले आहेत. जंगल, दरी, दरकुटे, पहाड, पर्वत, गुफा, लेण्या, मड, मंडप, देऊळ, मळा, खळा, तिथं कुठेच प्रेत दिसत नाही. येऊन राजांना सांगितलेले गुप्तहेरांनी. राजा आश्चर्यचकित होतोय. विशाळ देव, असं कसं होऊ शकते? त्याच्या मनामध्ये कुठेतरी शंका आहे, संदेह आहे का हा पूर्वीचा हरिपाळ नाही. म्हणून विशाळ देवाने आपली पत्नी कमलाईसा तिला सांगितलं की तुम्ही आपली पत्नी मालहन माता तिला सांगितलं की कमलाईसाला विचारा ते हे पूर्वीचे हरिपाळ आहेत का दुसरे आहेत. पूर्वी हरिपाळ देव तुमच्याशी जसं क्रीडा करायची तशीच आहे का दुसरी आहे. विचारलं कमलाईसा राणीला मालहन मातेनं. एकांताच्या खुणा विचारल्या. तिनं सांगितल्या हे तेज आहेत. कारण परमेश्वर अवतार सकळी देह धर्म जीव धर्म स्वीकारते. मालनी मातेची आण, गोपाळनी आण अत्यंत आवडी, गुर्जर वेश, द्वित्याचं व्यसनी सगळं स्वीकार केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये शंका ठेवलेली नाही. तरी विशाळ देवाच्या मनामध्ये शंका असते. ते विचारतात, आता असं विचारा तुमचे बाळ लेणे के आहे, कुठं आहे आणि काय काय आहे. विचारलं हरिपाळ देवांना. त्यांनी यथार्थपणे सांगितलं. सर्वज्ञ आहे ते. आणि अशा रीतीनं हरिपाळ देव म्हणजेच द्वारावतीकार 2 वर्षपर्यंत त्या भरूच नगरीमध्ये राहतात. द्यूताचे व्यसन रोज खेळायला जात आहेत. असंच एक दिवस खेळायला गेलेले, नेहमीच जिंकणारे, द्यूतामध्ये कधीच हार न मानणारे, द्रव्य जिंकून तिथंच वाटून देणारे, एक दिवस मात्र हारीची प्रवृत्ती स्वीकार केलेले ना, हारतच चालले. ज्वारी म्हणतात रावळो, कुमरू, आधी आखू पहा मग पुढारे खेळा. अंदाज पहा का तुम्ही किती हरले, किती डाव तुम्ही हरले. पाहिले, गोळा केला, विडा घेतला पानाच्या. बरेचसे हरलेले आहेत. ते म्हणतात ऋण हे देऊन टाका. जुईचे जुई, भुईचे भुई. ज्वाऱ्यांमध्ये जे हरलेले द्रव्य ते तिथंच द्यायला पाहिजे. भुईचे भुई म्हणजे जमिनीवरती जे घेतलं ते तिथंच द्यायला पाहिजे. हरिपाळ देवानं आपल्या अंगावर जेवढे अलंकार असतील तेवढे काढून दिलेले आहेत. हडप्याजवळ असलेली आसूची वाखारी ती दिलेली आहे. तरी त्यांच्यावरती 500 आसूचे कर्ज असते. ते आहेच त्यांच्यावरती. एवढे हारलेले आहेत. ते ज्वारी म्हणतात का आमचे द्या मग पुढे खेळा. ते म्हणतात चला तुमचे देऊ आम्ही, चला वाड्यामध्ये. पण ते महाद्वाराजवळ आलेले आहेत. त्यांनी द्वारावतीकारांचे म्हणजेच हरिपाळ देवाचे चरण पकडलेले आहेत. म्हणतात का आम्हाला आत प्रवेश नाही, तुम्ही आमचे द्या. हरिपाळ देव म्हणतात अरे तुमचे दिल्याशिवाय आम्ही आरोग्य करणार नाही, जेवण करणार नाही, स्नान करणार नाही. केलं तर आम्हाला गोपाळनी आण. त्यांच्या लक्षात आलं जेव्हा गोपाळनी आण शपथ घेतात श्रीकृष्ण भगवंताची, तेव्हा निश्चित हे दिल्याशिवाय करणार नाही. म्हणून हरिपाळ देवात महालात प्रवेश करतायत. तिथं बसलेली कमलाईसा पलंगावर तिच्या खांद्यावरती श्रीकर ठेवतात. ती म्हणते रावळो जेवण झालं म्हणे. नाही हो, आम्ही खेळायला गेलेलो होतो. त्यांच्या आमच्यावरती कर्ज आहे. तुमच्या अंगावरती अलंकार द्या म्हणे. ते आम्ही देऊ शकत नाही.
कारण हे आमच्या माहेरच्या आलेलं आहे. अहो आम्ही तुम्हाला देऊ, दुगुणा देऊ, आम्ही दुप्पट देऊ. ती ऐकत नाही. शेवटी उदास स्वीकार केलेला आहे. प्रधान येतोय, प्रधान नेहमीच आल्याच बरोबर, महालामध्ये आल्याच बरोबर विचारणार का पुत्राशी आरोग्य झाली. त्या दिवशी विचारलं, म्हणजे नाही, म्हणे काय झालं, असं असं झालं. माडीवरती असतात हरिपादेव, पलंगावरती विशाळदेव पलंगावर बसलेले आहेत. त्यांचे डोकं आपल्या मांडीवरती घेतलेले आहेत. मुख चुंबिले, मुखावरून श्री हात फिरवतायत आणि म्हणतात, जेवण का नाही करत आपण. म्हणे आम्ही द्रव्य हरलो, दूध खेळायला जातो, तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणे हो, त्यांच्या आमच्यावरती कर्ज आहे, ते दिल्याशिवाय आम्ही आरोग्य करणार नाही, अशी शपथ घेतली. म्हणे हे राज्य कोणाचे, हे आपलंच, हे मी कमवलं कोणासाठी. हरिपाळ देवाला अर्पण केलेलं आहे राज्य. हरिपाळ तिथंच मग त्या ज्वाऱ्यांचे ते ऋण फेडलेले आहेत. मग त्या दिवशी हरिपाळ देवाच्या सोबत त्यांना आरोग्य झालेली, जेवण झालेलं आहे. एक दिवस मग पत्नीवरती औदास्य स्वीकारलं, ते कायमच. रोज एक एक पदार्थ वर्जित करत जात आहेत. मातेनं विचारलं तर सांगावं की जोपर्यंत आम्ही राम पाहणार नाही, म्हणजे रामटेक महाराष्ट्रामध्ये आहे, तोपर्यंत आम्ही आरोग्य करणार नाही. असं करत करत अलोनी अतेली पदार्थ खात आहेत. केवळ दूध भात, दही भात, ताक भात. स्वामींची, हरिपाळ देवांची मूर्ती, श्रीमूर्ती संकीर्ण झाली, कृश होत चाललेली आहे. मालन माता एक दिवस विशाळ देवाला म्हणते, अहो पुत्र वाळत चाललेले आहेत, आणि जर असंच राहिलं तर काही खरं नाही. विशाळ देव म्हणतात, करावं काय. कारण तो विदर्भ प्रांत, परका देश, आपलं त्यांचे वैर आहे. आणि हरिपाळ देव इथं येतात हे म्हटल्यावरती आईतच वैर हातामध्ये जाईल, काय करावं. मग मालन माता सल्ला देते, जसं सामान्य लोक यात्रेला जातात तशा प्रकारे पाठवा. ते त्यांना पट्टे आहे. मग त्यांनी रावळांची तयारी करून दिलेली आहे, काही सेवक दिलेले आहेत. जोपर्यंत गुजरातची सीमा आहे तोपर्यंत येऊ देतात. मग हरिपाळ देव 2-2 सेवक निरोप घेऊन पाठवतात, संदेश देऊन पाठवतात का आम्ही ठीक आहो, आम्ही ठीक आहो. अशा प्रकारे देऊळवाड्याला आलेले आहेत. देऊळवाड्यापर्यंत फक्त 2च जण राहतात, हडपे आणि बारवा, चवरधरी, हे 2च राहतात. आरोग्य देणारा, स्वयंपाक बनवणारा आणि पान देणारा, पानाचा विडा देणारा, 2 नोकर राहतात त्या देऊळवाड्याला. नरसिंहाच्या मंदिरामध्ये अर्ध्या रात्री रावळांनी ते राजपुत्राचे कपडे जे असतात, राजवेश, तो काढून टाकलेला आहे. आणि मग एक सुडा श्रीमुकुटाला, एक सुडा कमरेला गुंढाळलेला आहे, आणि त्यांना झोपेतच सोडून निघालेले आहेत. उत्तरा संगीत होत त्याच वेळेस रिद्धपूरमध्ये प्रवेश करतायत. पश्चिम महाद्वाराकडून श्री प्रभू बाबा क्रीडा करत असतात. रांजण हाट, जिथं हॉटेली आहेत, ओळ्या आहेत, श्री प्रभू बाबा तिथं चावी थुकी करत आकाशाची वाट पाहतात. तिथले पदार्थ हॉटेलमधले शेंगुळ बुडडे,
भजे आहेत, गोड शेव आहेत, गोड शेव आरोग्य केलेली आहे, आणि ते बुडडे हातामध्ये आहेत. आमच्या स्वामींकडे पाहिले, स्वामी श्री प्रभू बाबांना नमस्कार करतायत. श्री प्रभू बाबा जय करतायत. श्री प्रभू बाबांनी आमच्या स्वामींकडे पाहिलेलं आहे. आपले आपण क्षेमालिंगन दिलं. आलोहित वाम नेत्र उघडला. जो डावा डोळा असतो तो पूर्णपणे उघडलेला आहे. ती श्री प्रभू बाबांची श्रीमूर्ती, 16 हात वस्त्र, श्याम श्रीमूर्ती, नाभीपर्यंत बेंबीपर्यंत ती सफेद दाढी, अर्धवस्त्र वेढलेला, अर्धवस्त्र मोकळं, श्रीनेत्र लावलेला, गगनाची वास पाहत आपणे आपण बोलत स्वामी महाराजांकडे पाहतायत. ती दैवी सौंदर्यानं ओथंबलेली श्रीमूर्ती श्री प्रभूकडे पाहिल्याबरोबर आकर्षित व्हावं अशा प्रकारे अत्यंत सौभाग्य स्वीकार केलेली श्रीमूर्ती. श्री प्रभू बाबांनी बुडडा फेकलेला आहे. आमच्या स्वामींनी वरच्यावर धरला, काया प्रणित करून नमस्कार केलेला आहे, आरोगणा केली. श्री प्रभू बाबा म्हणता, आय्या मेला जाय, होय होय म्हणे, चक्रधरू होय म्हणे, चक्रा होय म्हणे, चक्रधरूच होय म्हणे. अशा प्रकारे ज्ञान शक्तीचा स्वीकार केलेला आहे. दोन्ही अवतार बराच वेळ तिथं उभे असतात. आणि मग आमचे स्वामी पूर्वेचे जे दारवंठ आहे महाद्वार, त्या दिशेनं तळेगावकडे निघालेले आहे. अशा प्रकारे या दोन्ही अवतारांची भेट झालेली आहे. ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेला आहे. ही लीळा विशेष करून आपण आठवायला पाहिजे. ज्ञानशक्तीचा स्वीकार, प्रसन्नतेची लीळा. श्री प्रभू बाबांना गुरुत्वाचा मान दिलेला आहे. परमेश्वर स्वयंविद्या स्वीकृती का मायापुरा ते आद करून स्वीकृती, मायापुराला निमित्त करून स्वीकार केले. श्री प्रभू बाबांना निमित्त करून स्वीकार करतायत अशी ही लीळा. आमचे स्वामी महाराज तिथून तळेगावकडे निघून गेलेले आहेत. इकडे श्री प्रभू बाबा बंदेश्वराचे एक लहान देऊळ असते, चिरेबद्ध पूर्वेकडे मुख करून. त्या सोंड्याही साकड्या असतात छोट्या छोट्या, त्याच्या पायऱ्याही थोड्याच असतात, छोट्याच असतात. एकांक अवस्थेमध्ये अनियतवास, एकांकवास, कोणाशी बोलणं नाही, चालणं नाही. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा त्या बंदेश्वराच्या मंदिरामध्ये रात्री पहुड स्वीकार करतात. पूर्व पश्चिम बंदेश्वराच्या पटांगणावरती वेढे करतात. तिथं असलेले तळ, त्या तळ्यामध्ये एक दगड असतो, त्या दगडावरती श्री प्रभू बाबा बसतात. तिथंच गुळला करणं, दोन्ही श्रीचरण त्या तळ्यामध्ये, त्या पाण्यामध्ये टाकून खेळ करतात. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा तिथं खेळ क्रीडा करतायत. टिकोपाध्याग्रही प्रकाश दर्शन. श्री प्रभू बाबा टिकोपाध्याच्या इथं 12 वर्षपर्यंत राहतात. 12 वर्षपर्यंत उडीवा अवस्थान. उडीवा म्हणजे शेणाचा जो गंजी असते, ज्या गौऱ्या वाळलेल्या सुकलेल्या, ते एखाद्या घरामध्ये, घराच्या बाहेर अंगणामध्ये ठेवलेले असतात. त्याच्यावरती छप्पर असते. तिथं श्री प्रभू बाबा निद्रा स्वीकार करतायत. कलवड असतो तो. आणि एक दिवस अर्ध्या रात्री श्री प्रभू बाबांच्या श्रीमूर्तीतून असा प्रकाश निघाला. तो प्रकाश तिकोपाध्याच्या पत्नीनं पाहिलाय. ती झोपेतून अचानक जागृत झाली. तिनं तो प्रकाश पाहिला. तिला वाटलं आगच लावली की काय, म्हणून ती आपल्या पतीला उठवते, अहो उठा उठा, तुम्ही ते वेडे पिसे आणून घातलेले आहेत.
त्यांनी आग लावली पहा. ते उठलेले आहेत तिकोपाध्ये, त्यांनी पाहिलं. ते म्हणतात अरे आग लागली, म्हणून बाहेर निघाले. ते पाहतायत का तो प्रकाश, प्रकाशाचा तेजोपुंज, ते दिव्य प्रकाश आकाशापर्यंत गेलेला आहे. आणि आकाशातून तो प्रकाश विस्तारलेला धीरे धीरे जिथं श्री प्रभू बाबा झोपलेले असतात त्या श्रीमुकुटामध्ये तो प्रकाश पुन्हा सामावल्या गेला, विलीन झाला. हे त्यांनी पाहिलंय. आश्चर्य वाटलंय तिकोपाध्यांना. आपल्या पत्नीला म्हणतो ऐकलं का, अरे या रावळांना कुठला व्यापार तू देऊ नको. ही साक्षात कुळदेवता आमची, हे कोण आहे काय आहे नाही सांगता येत. म्हणून रावळांना दंडवत घातले, जवळ गेले, श्रीचरणावर डोकं ठेवलेलं आहे. आणि ते तिकोपाध्य श्री गुंडम रावळांना, श्री प्रभू गोसाव्यांना विनंती करतात. गुंडम रावळांना म्हणता उठो उठो उठी जूजी, महाराज उठा, आत पट्टी शाळेमध्ये पौढ स्वीकार करा. श्री प्रभू बाबांनी विनंतीचा स्वीकार केलेला आहे. पट्टी शाळेमध्ये येतात. मग त्या तिकोपाध्यांना अंथरण्यासाठी चादर दिलेली आहे, अंगावरती घेण्यासाठी चादर दिलेली आहे, स्वतंत्र आता अंथरून पांघरून दिलेला आहे. आणि मग म्हणता रावळो तुम्ही या ओसरीवरती निद्रा करा. आणि अशा प्रकारे राऊळ तिथं 60 वर्ष निद्रा करतायत. 60 आणि 12 72 वर्षपर्यंत उपाध्याच्या तिथं निद्रा करतायत. आणि मग उपाध्या आपल्या घरात गेलेले आहे. त्या उपाध्याचं घर उत्तर दक्षिण, पूर्वेकडे तो आवार असतो, दक्षिणेकडे पटीशाळा, तिथं असलेला ओटा, आणि त्या ओट्यावरती वासुरवाची कोठी, जी आजही वासरांचे जे स्थान आहे बाहेर. तिकोपाध्य पुन्हा विनंती करतात, महाराज इथंच आपण निद्रा करा. अशा प्रकारे 60 वर्षपर्यंत श्री प्रभू बाबा तिथं निद्रा स्वीकार करतायत. श्री प्रभू बाबा जिथं निद्रा स्वीकार करतात तिथं असलेले जे जडत्वीचे जीव जिथं निद्रा स्वीकार करताय तिथं ती देवता त्या जडत्वीच्या जीवांना दुःख संपादू शकत नाही. अशा प्रकारची कणव ज्या जीवानं जोडलेली आहे. म्हणून तर श्री प्रभू बाबा एके ठिकाणी 12 वर्ष आणि एके ठिकाणी 60 वर्षपर्यंत निद्रा करतात. हा चमत्कार देवाने याच्यासाठी दाखवला, प्रकाश, का त्या तिकोपाध्यानं रावळांना म्हणावं की आता तुम्ही त्या कलवडामध्ये निद्रा करू नका, आता तुम्ही इथं पटी शाळेमध्ये जो ओटा आहे या ओट्यावरती निद्रा करा. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा कुठली लीळा करतील, कुठलं कार्य करतील, कशा प्रकारे चमत्कार दाखवून जीवांना आपल्याकडे वेधून घेतायत. त्यांनाही आश्चर्य वाटते. त्या दिवसापासून तिकोपाध्यांना अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची बुद्धी बसलेली आहे. वास्तविक तिकोपाध्य मामा असतात, मामी थोडीशी द्वाड असते. तिची रावळावरती बुद्धीच नाही, मात्र तिकोपाध्य मामांची अत्यंत श्रद्धा असते त्यांच्यावरती. काही हे राऊळ साधे नाही आहेत, दिसायला सामान्य आहेत, पण हे राऊळ ईश्वर अवतार का देवता अवतार का आमची कुळदैवत, अशा प्रकारची श्रद्धा त्यांची बसलेली असते. रिद्धपूर हाटवती प्रकाश दर्शन. रिद्धपूर फार मोठं गाव असते, फार मोठं शहर आहे. रिद्धपूर प्रांत आहे. तिथं रेशम, कोसला, कपाशीचा व्यापार चालतो आहे. मोठमोठ्या बाजारपेठा असतात त्या रिद्धपूरमध्ये. तिथं वाणी, वंजारी, नाना प्रकारची तिथं व्यापारी तिथं येतात, आपला व्यापार करतात. तिथं दुकानी चालवतात. बाजारपेठा असतात मोठमोठ्या. आणि त्या बाजारपेठमध्ये श्री प्रभू बाबा तिथं जातायत कधी कधी. त्या बाजारपेठमध्ये अर्ध्या रात्री तिथं पडलेलं एक लाकडाची तिरवाळ, ज्याला 3 पाय असतात, अशा प्रकारची जी लाकडाची माचोळी, आणि त्या माचोळीवर श्री प्रभू बाबा
अर्ध्या रात्री झोपलेले आहेत, पिंपळाच्या झाडाखाली असलेले, आणि रात्री श्रीमूर्तीतून असा प्रकाश आकाशापर्यंत फैललेला आहे. अवघ्या गावावरती तो उजेड पडलेला आहे. तिथं असलेले तराळे म्हणजे रखवालदार, गावाचे रक्षण करणारे जे जागले असतात, ते फिरत फिरत तिथं आले. त्यांनी तो प्रकाश पाहिला. त्यांना वाटलं आगच लागली काय, म्हणून धावत आले. सगळं गावातले लोक आलेले आहेत. मात्र श्री प्रभू बाबा झोपलेले दिसतात, आणि तो प्रकाश जो आकाशापर्यंत गेलेला तो धीरे धीरे श्री प्रभूंच्या श्रीमूर्तीत, श्री मुकुटात तो सामावल्या गेला. ते पाहिले. दंडवत घातले. दंडवत घातलेले. रावळांना झोपू देतात, त्यांची प्रवृत्ती भंगू नये म्हणून. अवघ्यांना आश्चर्य वाटते. सगळ्या गावातले लोक त्या तराळ्यांना विचारतात, काय रात्री आग लागली होती? ते म्हणतात नाही, राहुल तिथं झोपलेले होते. अशा प्रकारची ही क्रीडा राहुल करतायत. हे प्रकाश दर्शन पुऱ्या गावाला. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा त्या रिद्धपूर मध्ये क्रीडा करतायत. अशाच प्रकारच्या अनेक चमत्कारानं भरलेल्या त्या श्री प्रभूंच्या क्रीडा. श्री प्रभू महाराज कोणाचं दुःख हरण करतात, कोणाला सुख देतात. असं जे घर टेकाळी, जिथं टेकडी आहे, तिथं त्या गलीमध्ये जिथं घोड्यापाशी एक वासरू मेलेलं तिथं टाकलेलं असते. स्वामी महाराज नेहमी त्या घरी जातात, एकाच्या घरी जातात. ते घर धनीन रावळांना दूध देत आहेत खाण्यासाठी. राऊळ असंच एक दिवस तिथं गेलेले आहेत. मग ते म्हणतात, रावळो, या गाईचं वासरू मेलं, आता लेकरांना दूध दुखत नाही. लेकराच्या तोंडामधले हे दूध काढल्या गेलं, कारण वासरूच मेलं. आणि आम्हाला ताकही नाही, कारण दूध होतं म्हणून ताक होत होतं, घुसळण होत होतं, दही दूध लोणी तूप निघत होतं. आता करावं काय? जी महाराज काय करावं? ते काकुळती येतात, रडू लागतात. ती गाय घरी आलेली आहे संध्याकाळी, ती दूध देऊ देत नाही, धुवू देत नाही. अशा प्रकारे त्यांना चिंता असते. श्री प्रभू बाबांनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. रावळ म्हणतात, असं त्या वासराला जिवंत करायचं असं म्हणता काय? रावळ म्हणतात, मेला जाय, जिवावीची म्हणे, न जिवावी जिवावीची म्हणे. म्हणून रावळ धूड धाव घेतायत. आणि जिथं रावळाच्या सोबत लेकूरवाळीची मांदी, छोटे छोटे लहान लहान लेकरं ती रावळाच्या सोबत जात आहेत. गर्दी लेकराची. जिथं ते वासरू टाकलेलं आहे, मेलेलं वासरू जिथं सोडलेलं असते, राहुल त्याच्या जवळ जातात. आणि ज्याचं वासरू आहे ती येतात. कारण राहुल वासरू कसं जिवंत करतात हे पाहण्यासाठी गावातले मुलं, रावळांचे सहपाठी, रावळांसोबत असलेले आणि त्या घरातले घरधनी हे सगळेच येतात. राहुल तिथं उभे राहतात त्या वासराच्या जवळ आणि कृपादृष्टीने अवलोकन करतात. ते वासरू मेलेलं आता ते हालचाल करते, सजीव झालंय, त्याच्यामध्ये चेतनत्व आलं, जीवन कळा संचरली, चेतनत्व आलेलं आहे. आणि तिथं असलेली गवताची काडी, त्याच्यानं पाणी शिंदडलेलं आहे, त्याचं पूस पकडलेलं आहे. मेला जाय, उठ उठ म्हणे. शेपूट धरून राहुल म्हणता, उठा. ते उठलेले खडपडून आणि धावतच गेलेले आहे. ज्याचं वासरू मेलं त्यांनाही आनंद झालेला आहे. राहुल म्हणतात, मेले जाय, अरे घे घे, तुमचं वासरू घ्या. ती घेतली, गाय मोवा लाविले. गाय, त्या गायला लावलेलं आहे. ती गाय दूध द्यायला लागलेली, गायला पान्हा आलेला आहे. अशा प्रकारे ते लोक म्हणतात, राहुल ईश्वर, राहुल माय बाप.
अरे राऊळ ईश्वर, सर्वज्ञ परमेश्वर, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ असा परमेश्वर, तो काय करत नाही. रावळांनी आमचे